हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर आपण आता यावर्षी 10वीत आलेलो आहोत आणि आपण 10वीत आलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते की बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाम म्हणजे काय असते? एक्झामसारखी एक्झाम असते बोर्ड एक्झाम. पण खूप स्टुडंट काय आहे त्याला भितात. भिण्याचं काही रिझन नसतो, पण भीते. 10वी आपण 1ली ते 9वीपर्यंत एक्झाम देतो, तशीच एक्झाम असते. पण आपल्या 1ली ते 9वीपर्यंत काय असायचं की आपण पहिलं दिवाळीपर्यंतचा सिलेबस कंप्लीट करायची आणि तिच्यावर एक्झाम व्हायची. त्यानंतर दिवाळीच्या नंतरचा आपण सिलेबस कंप्लीट केलो की नंतर काय व्हायचं, त्याचं पुढचं एक्झाम व्हायची. पण 10वीला काय असतो, 10वीचा फुल सिलेबस हा बोर्ड एक्झामला येतो. त्याच्यामुळे खूप भीतो, खूप सारे कन्सेप्ट, खूप हे. आणि सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे सेमी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सायन्स. तर ते सोपं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. खूप कंटेंट आहे यूट्यूबवर अवेलेबल आणि आपण पण कंटेंट टाकत आहोत. नक्की बघा, आवडल्यास लाईक करा. बघा, तर आपण सर्वात पहिले केमिस्ट्री घेऊ. आपण सर्वात पहिले काय घेऊ? केमिस्ट्री घेऊ. केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर आपण बघा, सायन्स पार्ट 1मध्ये आपला जो सायन्स आहे तो 2 भागात डिवाईड केलेला आहे. पहिला म्हणजे फिजिक्स अँड केमिस्ट्री, 2 भागात असं डिवाईड केलेलं आहे. आपण फिजिक्स वेगळं, केमिस्ट्री वेगळी असं आपण अभ्यासू. ओके. तर आता आपला सायन्स पार्ट 1चा दुसरा चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता बघा, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ओके. बघा, या चॅप्टरमध्ये आपण पहिले हिस्ट्री बघणार आहोत. आपले जे एलिमेंट आहे त्याला अरेंज करण्यासाठी खूप साऱ्या सायंटिस्टनी प्रयत्न केला आणि सायंटिस्टने प्रयत्न केले तर काही तर चूक आली त्यांच्यात, काही तर त्यांच्यात राहिलं. म्हणून त्यांनी काय केलं, बनवत गेले. आता नंतर मॉडर्न पिरियोडिक टेबल हेनरी मोसले यांनी बनवला. ते सक्सेसफुल झाला. ते ह्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. जे एलिमेंट आहे ते कसे ॲडजस्ट केले, काय केले, ते ह्या पाठामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. रोज थोडा लेक्चर बनवू आपण आणि रोज थोडं तुम्ही अभ्यास करा. मी जेवढा लेक्चर दिले त्याचे नोट्स तुम्ही स्वतः बनवा. जेवढा मी शिकवला तेवढा तुम्ही स्वतः बनवा. आणि जे मी या लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारले त्या क्वेश्चनचा आन्सर स्वतः शोधा. याचे खूप फायदे होतील. ते फायदे मी नंतर नक्की सांगणार आहे. बघा, इथं कॅन यू रिकॉल हे आहे. कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात जे आपले 9th किंवा 8th स्टँडर्ड बेस असतात. म्हणजे कॅन यू रिकॉल मध्ये आपण 8वीत आणि 9वीत जे शिकलं तेच असतं. बघा, तर पहिला क्वेश्चन काय आहे कॅन यू रिकॉलमध्ये, व्हॉट आर द टाईप ऑफ मॅटर. तुम्ही हे शिकलेलं आहात, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून मॅटर काय असतं ते सांगायचं. कारण मी पण शोधून देईन, पण तुम्ही शोधलं तर ते खूप चांगलं. आता व्हॉट आर द टाईप ऑफ एलिमेंट हे पण तुम्ही शोधायचे. जे 4 क्वेश्चन आहे ते तुम्ही शोधा आणि लिहा. आपल्या नोट्स जे असतात त्याच्यामध्ये शोधून लिहायचा. आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बघा, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. We have learned in the previous standard that all the atom of an element are only one type. बघा, आपण पहिल्याच्या म्हणजे 8वी 9वीमध्ये शिकला. बघा, today 118 elements are known to the scientific world. However, around year 1800 only about 30 elements were known.
नॉन. बघा काय सांगण्यात आलेलं आहे. बघा आता आपल्याकडे इतके एलिमेंट आहेत. एलिमेंट आर फाउंड. आणि 1800 मध्ये फक्त किती एलिमेंट डिस्कवर झाले होते? 30 एलिमेंट डिस्कवर झाले होते. म्हणजे आता पुढे अशी सायंटिस्ट आले, नवीन आले, त्यांनी डिस्कवरी केली आणि त्यांना भेटले. तसे जाऊन आतापर्यंत किती आले? 118 एलिमेंट्स डिस्कवर झालेले आहेत, म्हणजे शोधले गेलेले आहेत. बघा काय झालं म्हणते इथं. आणि आता आपल्याला अभ्यास चांगला करण्यासाठी, म्हणजे आपल्याला लवकर लक्षात आणण्यासाठी त्याला अरेंज करणं महत्त्वाचं होतं. आपण काही पण एकदम सिलेबस वाईज जातो, असंच नाही की कुठलं पण घेतो. त्याच प्रकारे आपल्याला एलिमेंटची स्टडी करायची होती. त्यासाठी त्यांना सिरियल वाईज, म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप लावायचं होतं. त्यासाठी आपण काय केलं, त्याला अरेंज करण्याचा हे केलं. म्हणजे सायंटिस्ट. बघा सर्वात पहिले सायंटिस्ट डोबेरायनर यांनी काय केलं, 1917 मध्ये त्यांनी पिरियोडिकचा टेबल बनवला. सर्वात पहिले कोणी बनवला होता? डोबेरायनरने. फर्स्ट सायंटिस्ट कोण होते? डोबेरायनर सर्वात पहिले त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला. डोबेरायनरनी काय बनवलं त्यांनी? डोबेरायनरने ट्रेड बनवला. ट्रेड म्हणजे काय? ट्रेडची सिंपल अशी डेफिनेशन म्हणजे ग्रुप ऑफ 3 विच हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे अशांचा 3 ग्रुप ज्याची प्रॉपर्टी सेम आहे, अशांना डोबेरायनरनं काय केलं, अशांचा ट्रेड बनवला, म्हणजे एलिमेंट्सचा ट्रेड बनवला आणि त्याला इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं. आणि जे इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं, तर फर्स्ट 3 एलिमेंट्सचं लावलं. बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे ट्रेड बनवलं. हे तिन्हीची पण प्रॉपर्टी कशी आहेत? सेम आहेत. फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तिघींची पण प्रॉपर्टी कशी आहे? सेम आहे. आणि त्याला काय केलं? इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं. लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे? 6.9. आणि सोडियमचा किती आहे? 39.1. आणि पोटॅशियमचा आहे 39.1 आणि सोडियमचा आहे 23.1. ह्याला त्यांना काय केलं? इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं. म्हणजे इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं तर कसं येईल हे? इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलं तर सर्वात कमी कोणाचं आहे? वाढत्या क्रमानं लावलं. सर्वात कमी आधी येणार. सर्वात कमी कोणाचं आहे? लिथियमचा आहे 6.9. आणि त्यानंतर त्याच्याहून जास्त कोणाचा आहे? सोडियमचा आहे. किती आहे? 23.0. आणि तिच्याहून जास्त कोणाचा आहे? पोटॅशियमचा आहे. पोटॅशियमचे हे सिम्बॉल आहे, ह्याला लक्षात ठेवा. 39.1 हे पोटॅशियमचं आहे. असं त्यानं अरेंज केलं. ह्याला काय म्हणतात? ट्रेड म्हणजे काय? अजून रिवाइज करा. ग्रुप ऑफ 3 विच हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. ट्रेड बनवला. आता त्यानं काय केलं? या दोघांचा मीन, काय म्हणते मी, या दोघांचा मीन कसे काढता? बघा या दोघांना प्लस करायचं. 6.9 प्लस डिवायडेड बाय 2.
डिवायडेड बाय 2. याचं जे आन्सर येईल त्याला काय आहे, त्याला काय म्हणण्यात आलेला आहे, मीन. ओके, त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे, मीन. आता ह्याचा आन्सर काढूत आपण. बघा काय येईल ह्याचा आन्सर. या दोघांचं प्लस केलं तर काय येते, प्लस करून डिवाइड केलं तर ते काय येते 23.0 येते. आणि हे जे आहे ते इक्वल टू मिडल एलिमेंट आहे, म्हणजे बरोबर आहे ना. तर असे असले तर त्यांची प्रॉपर्टी सिमिलर आहे असं डोबेरायनरनं सांगितलं होतं. चला तर बघू, ते वाचून बघू तिथं प्रॉपर काय दिलेलं आहे. मी असं समजवले, आता प्रॉपर बघू काय दिलेलं आहे. बघा, In the year 1817, a German scientist, Dobereiner, stated the properties of elements are related to their atomic mass. म्हणजे त्यानं कसं लावलं, त्याच्या atomic massच्या नुसार लावलं. He made group of 3 elements each having similar chemical property and call them trade. म्हणजे मी ट्रेडची डेफिनेशन काय सांगितली होती, ग्रुप ऑफ 3 विच हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. त्यानं काय केलं, त्यानं ग्रुप बनवला 3चा, म्हणजे त्यानं ट्रेड बनवला. ही अरेंज द 3 एलिमेंट इन अ ट्रेड in an increasing order of atomic masses and show that atomic mass of the middle element was approximately ह्याचा बघा, approximately म्हणजे जवळपास, एक्झॅक्टली नाही, जवळपास, इक्वल टू द मीन ऑफ द atomic masses of other 2 elements. However, all the non-elements could not be classified into Dobereiner's trade. पण काय झालं बघा, ही लाईन इम्पॉर्टंट आहे बघा. पण सगळे आले एलिमेंट जे होते ते त्याचा ट्रेड फॉलो करत नव्हते, म्हणजे सगळे फॉलो नाही केले त्याचा, आणि काय झालं, त्याचा ट्रेड फेल झाला. ओके, फेल का झालं, कारण सगळे एलिमेंट त्याचे फुलफिल करत नव्हते, असंच होत नव्हतं, म्हणजे वेगळं वेगळं होत होतं, म्हणून हे गेलं, त्याचं पण ट्रेड गेलं. तर बघा, आपण काही ट्रेड बघूया त्याचे. सर्वात पहिले आपण लिथियम, सोडियम, पोटॅशियमचं बघितलं. आता बघा आता नेक्स्ट कोणचा आहे, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. बघा, CaSr, एक मिनिट हा. Caचा ऑटोमिक मास काय आहे, ऑटोमिक मास तुम्हाला लक्षात असलं पाहिजे 40.1. आणि Srचा काय आहे 87.6. आणि बेरियमचा किती आहे, बीआरचा किती आहे 37.3. असे हे ऑटोमिक मास आहे. तर बघा, आपण फॉलो करू त्यानं काय म्हणलं होतं, मीन घेतलं होतं, 2 एलिमेंटचा मीन घेतलं होतं. बघा, घेऊ 0.1 प्लस डिवायडेड बाय 2. तर ह्याचा आन्सर काय येणार, आन्सर 88.7. आता हे जे आन्सर आलं आपल्याकडं, ते आपल्याला जे मिडल एलिमेंट आहेत त्याचं आणि ह्याचं थोडं जवळपास सेम आहे का, 88 आहे, 87 आहे, हो, जवळपास सेम आहे, 1चा डिस्टन्स आहे. तर हे पण त्याच्या ट्रेडमध्ये येईल. अशाच प्रकारे अजून एक दिलेले आहे, ते तुम्ही सोडून घ्या. आणि हे जे कॅन यू टेलचा क्वेश्चन आहे बघा, हे कॅन यू टेलचा क्वेश्चन आहे, त्याला तुम्ही नक्की सोडवा.
काय म्हणलेलं आहे, आय डिफाईन द डेबोरायनस ट्रेड फ्रॉम द फॉलोविंग ग्रुप ऑफ द इलेमेंट हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे जे खाली तीन हे पहिला, दुसरा आणि तिसरा हे तीन पण दिलेले आहे. काय ते डेबोरायनसचं ट्रेड आहे की नाही हे डिसाईड करायचं आहे. कसं करणार डिसाईड, ह्याचं पहिल्याचं आणि शेवटाचं मीन काढायचं. मीन म्हणजे त्या दोघांची बेरीज करून त्याला डिवाइड बाय 2 करायचं. आणि जे आन्सर आलं ते जर मिडल एलिमेंटशी जवळपास इक्वल असलं, मी एक 1.7 इतकं इक्वल असलं तर काय ते असणार डेबोरायनसचा ट्रेड. अशा प्रकारे तुम्ही काय करा, ह्याला आयडेंटिफाय करा. आणि हे क्वेश्चन आणि वरले 4 क्वेश्चन तुम्ही नक्की शोधून लिहा. तुम्ही शोधून लिहिलं तर तुम्हाला खूप लक्षात राहील. आणि आपला पुढचा आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थोडं खायचं, जास्त नाही खायचं. ओके, तर आज आपण पेज नंबर 1 पेज कंप्लीट केलेलं आहे. आता उद्या आपण नेक्स्ट पेज घेऊया. आणि मी काही क्वेश्चन लास्टला विचारणार होते. हे 4 आणि हे 1 क्वेश्चन तर तुम्ही करायचंच होमवर्कमध्ये. अजून एक क्वेश्चन मी विचारते, हाऊ मेनी एलिमेंट डिस्कवर इन 18th century, ते पण सांगा मला. आणि आत्ताच्या टायमीला टुडे डॅश एलिमेंट आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड, हे पण सांगा मला. आणि मला काय सांगा, हू इज अ फर्स्ट सायंटिस्ट, कोणता पहिला सायंटिस्ट होता जे सर्वात पहिलं एलिमेंट अरेंज करायसाठी आला. त्यानंतर मला हे पण सांगायची, डेबोरायनने कोणत्या वर्षी ट्रेड बनवला. त्यानंतर डेबोरायल कोणता सायंटिस्ट होता आणि त्यानं एलिमेंटची कोणती प्रॉपर्टीवर रिलेटेड टू ते ट्रेड बनवला, हे तुम्ही नक्की सांगा मला. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक नक्की करा, शेअर पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.